मित्रांनो, ग्रेव्हीचा कलर आणि टेक्स्चर बघा तुम्ही, असली जबरदस्त ग्रेव्ही झालेली ना. तर यासाठी काय करायचं, चिकनला आधी मॅरिनेट करून घ्यायचं आहे. मीठ, हळद, लिंबाचा रस, एक कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती लावायची. नसेल तर नुसतं जिंजर गार्लिक पेस्ट वापरली तरी देखील चालेल. छान मॅरिनेट करून ठेवून द्यायचे साधारणपणे 1 तास. मी रात्री केलेलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डिश केली आहे. एका कढईमध्ये 3 मोठ्या साईजचे कांदे तेलावर छान भाजून घ्यायचेत. थोडंसं मीठ ॲड करायचं आहे जेणेकरून ते पटकन भाजले जातील. आता तुम्ही इथे बघा कुठल्या स्टेजपर्यंत भाजायचे, एकदम कुरकुरीत खुसखुशीत झाले पाहिजेत ते. कांदे साईडला करून जे आपले मॅरिनेटेड चिकन लेग्स आहेत ते जरा तेलावर परतून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यावर हा कांदा जो आपला फ्राय केलेला आहे, एकदम क्रिस्पी फ्राईड ऑनियन झाला आहे, त्यावरती मसाले ॲड करायचे सगळे. हळद, बेडगी मिरची पावडर, तिखट मिरची पावडर, धणा पावडर आणि थोडासा गरम मसाला. बास, नथिंग फॅन्सी, एकदम सिम्पल. आता या डिशमध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे ज्याने त्याची टेस्ट पण चेंज होणार आहे आणि जबरदस्त लागणार आहे. ते थोडंसं मॅरिनेट केलेलं चिकनचं पाणी ॲड करायचं आहे आणि वाफलून द्यायचं आहे. आता सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे हा सोया सॉस. आपला रेग्युलर चायनीजमध्ये वापरतो तो डार्क सोया सॉस ॲड करायचं आहे. थोडंसं शिजवू द्यायचं आहे आणि आपली चिकनची जबरदस्त अशी ग्रेव्ही रेडी होणार आहे. तुम्ही ही एकदा ट्राय करून बघा. नाही आवडली ना तर सांगा. सुपर्ब टेस्ट करते, अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा.